जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बहुतेक माझं भाषण होईपर्यंत माझी मान लचकणार आहे, कारण कुठून कुठे बघायचं तेच कळत नाही. पूर्ण असं 360 आणि हे भगवा वादळ, हा भगवा झंझावात कुठपर्यंत गेलाय बघा. हे जे वादळ आता दिल्लीला झेपावत आहे, या वादळामध्ये राष्ट्रवादीवाले त्यांच्या खुर्च्या सकट कुठल्या कुठे पाचोळ्यांसकट उडून जातील कोणाला कळणार पण नाहीये. खरं म्हणजे मला इथे भाषण करण्याची गरजच नाही आहे. खरे गरज समजा सभेला आलो नसतो तरी तुम्ही सुद्धा तुमचा वादा चुकवणार काय? मग भाषण कशाला करू? पण तरी ठीक आहे, मी आज शिवाजीरावांच्या प्रवेशाच्या वेळेला आलो होतो, त्यावेळेला, आणि तेव्हा मी बोललो होतो, गेल्या निवडणुकीमध्ये पहिल्या प्रथम इथून आपला हा भगव्याचा शिलेदार आपण सर्वांनी दिल्लीला पाठवला होता. त्याच्या आधी कधी यश आलं नव्हतं. मी म्हटलं कदाचित योगायोग असेल, शिवनेरीतून भगवा घेऊन जायला सुद्धा शिवाजीरावच पाहिजे असेल. आणि असा हा भगवा, शिवाजीराव तुम्ही काळजी करू नका, समोरनं किती लोक येऊ द्यात, सो सोनार की एक लोहार की. हे जे वादळ उठलेलं आहे ना, समोरनं कोणी येऊ द्या. आता कोण 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 येत आहेत, गल्ली बोळामध्ये सभा घेत आहेत, येऊ द्या. पण शिवाजीरावांबद्दल मला एक नक्की सांगायचंय, जास्तीत जास्त प्रश्न विचारणारा खासदार म्हणून त्यांची ओळख आहेच. पण शिवाजीराव शिवसेना भवनला आले का मला नेहमी छातीमध्ये धस्स व्हायचं. याचं कारण, कधीही या, सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, आलं का एकच आग्रह, उद्धवजी मतदारसंघासाठी राज्यसभा आणि विधान परिषद सदस्यांचा फंड द्या. हे काम करायचंय, ते काम करायचंय, इकडे काम करायचं राहिलेलं आहे. आणि मी त्यांना सांगायचो, अहो शिवाजीराव असं कसं होणार, आपले एकतर राज्यसभेचे खासदार मर्यादित आहेत, विधान परिषदेचे मर्यादित आहेत, आणि सगळा फंड तुमच्याकडे. तेवढं नाही साहेब, मी लोकांना वचन दिलेलं आहे. असा हा खासदार. अनेक जण खासदार म्हणून निवडून येतात, ना लोकांना दिसत, ना दिल्लीला दिसत, कुठे जातात, काय करतात, काय पत्ता लागत नाही. आणि मग निवडणूक आल्यानंतर सगळी मोठी मोठी माणसं, गेल्या सभेला मी आलो होतो तेव्हा आपण तो हिंदुत्वाचा मेळावा घेतला होता दहशतवादानंतर, आठवतं ना, शिक्रापूर, बरोबर. आणि तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की आता सगळी माडीवरची मंडळी खाली येतील. आली ना, आता फिरतायत ना गल्ली बोळात. आता या माडीवरनं खाली आलेल्या मंडळींना पुन्हा माडीची पायरी चढू देऊ नका. ही लोक आपली नाहीत. आजपर्यंत तुम्ही तर इतिहास घडवलेलाच आहे, पण आता मतदारसंघ थोडा बदलला आणि मतदारसंघ बरेच बदललेले आहेत. काय काय ठिकाणी मुंबईमध्ये 2 मतदारसंघाचे 1 मतदारसंघ झाला. ठाण्यामध्ये एका मतदारसंघाचे 2.5 मतदारसंघ झाले.
मग मला लोकांनी विचारलं, म्हणजे पत्रकारांनी, की उद्धवजी आता तुमचं कसं होणार? म्हटलं का? नाही, मतदारसंघाची पुनर्रचना झाली. म्हटलं होऊ देत ना, मतदारसंघाची सीमारेषा कशीही वेडीवाकडी होऊ दे, पण हा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसला गाडल्याशिवाय राहणार नाही, हा मला आत्मविश्वास आहे. निवडणुका लोकसभेच्या आहेत. पंतप्रधानपदी कोण बसणार आणि सरकार कोणाचं येणार हा विषय आहे. आजपर्यंत 5 वर्ष काँग्रेस बिघाडीचं सरकार तुम्ही पाहिलं, राष्ट्रवादी तिकडे बसलेलीच आहे. कंदील मंत्री तुम्ही पाहिलेत, सगळे मंत्री पाहिलेत. मग त्यांना म्हणा तुम्ही 5 वर्ष बसलात ना तिकडे, मग गेल्या 5 वर्षात तुम्ही काय केलं हे तुम्ही आम्हाला सांगा. आणि मग आढळराव तुम्हाला सांगतील की सरकार नसताना सुद्धा एकट्या या आढळरावांनी आपल्या मतदारसंघासाठी काय केलं हे आम्ही तुम्हाला सांगतो. पण मुद्दे नाही आहेत. काम केलं काय तर पाठी कोरी करकरीत काही नाही, आणि मग व्यक्तिगत टीका सुरू करतात. आता काका आणि पुतणे दोघंही सुटलेत. काका एका बाजूने आमच्यावरती हल्ला करतायत, पुतणे आता परवा पुतण्याचं तुंटुणं इकडे वाजून गेलं. म्हणजे इकडे तमाशामध्ये असतं ना एक तुंटुणवाला, त्याला वाटतं मीच तमाशा चालवतो म्हणून मध्ये टंग 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 करतो, तसं हे तुंटुणं. हे पुतणं आहे का तुंटुणं आहे तेच कळत नाही. खरं त्याच्यावरती बोलायची पण गरज नाही. पण माझ्यावरती टीका केली. उद्धव ठाकरेंनी आता फोटो स्टुडिओ काढावा. फोटो स्टुडिओ काढण्याची गरज नाही, मी फोटोग्राफी करतोच. शिवरायाच्या गड किल्ल्यांची फोटोग्राफी करतो आणि वाघाची फोटोग्राफी करतो, बोकडाची करत नाही. आणि फोटोग्राफीबद्दल मला एक अभिमान आहे. बरं वाटलं मला खरं म्हणजे, कारण या राजकारणाच्या दगदगीमध्ये सुद्धा तुम्ही माझ्या छंदाची आठवण करून दिलीत, त्याच्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो की जाहीर सभेत मला बोलायला मिळते माझ्या छंदाबद्दल. पण माझं त्या पुतण्यांना आव्हान आहे, आव्हान. कारण मी आव्हान सहसा देत नाही, पण कोणी आव्हान दिलं तर ते समोर त्याला शिल्लक ठेवत नाही मी. आणि म्हणून मी या तमाम तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतोय. किती लोक आले तुम्ही माहित नाही, मोजा. फोटो काढा, फोटो काढा. आणि म्हणून मी त्या पुतण्याला आव्हान देतो की मी कलाकाराचा कलाकार मुलगा आहे. शिवसेना प्रमुख एक अतिशय उत्तम व्यंगचित्रकार आहेत, आणि त्यांच्या कलेचा जर का नमुना पाहिजे असेल तर काकाची पाठबळ, अजूनही त्यांच्या ब्रशचे फटकारे, त्याचे वळ हे तुमच्या काकाच्या पाठीवरती अजूनही असतील. कारण त्यांनी मागे बाळासाहेबांनी एक व्यंगचित्र काढलं होतं, बारामतीचा ममद्या. आठवतं ना तुम्हाला? हे असे अनेक 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 काढले. त्याच्यामुळे मी म्हटलं की त्या पाठीवरचे वळ बघ, अजून काका मोजत बसलेत. आणि त्या व्यंगचित्राच्या कुंचल्याच्या साम्राज्यावरती, त्या ताकदीवरती अनेकदा मी असं म्हणतो की लढाया या तलवारीने लढल्या गेल्या, जिंकल्या गेल्या, पण कदाचित अख्ख्या जगाच्या इतिहासामध्ये हे असं एकमेव उदाहरण असेल की एका व्यंगचित्रकाराने ब्रशच्या म्हणजे कुंचल्याच्या सामर्थ्यावरती हे वैभव उभं केलं. आम्हाला अभिमान आहे. आणि आज सुद्धा मी खोटं नाही सांगत. दसऱ्याला जी शस्त्रपूजा होते त्यावेळेला आज सुद्धा आमच्या घरामध्ये शिवसेना प्रमुखांच्या त्या ब्रशची, कुंचल्याची आम्ही शस्त्र म्हणून पूजा करतो. ही आमची त्या कलेबद्दलची बांधिलकी आहे. आणि कला ही रक्तात असावी लागते. जमीन ढापताना तशी कला ढापता नाही येत. पण होऊन जाऊ द्या. जे आव्हान मी बोलत होतो ना, फोटोग्राफी हा माझा छंद आहे. माझ्या छंदाचं मी प्रदर्शन करायला तयार आहे. सगळ्यांनी या, मी करतो प्रदर्शन.